Hey, hi, good morning, guys. Welcome back to my channel. Hope you all are good. तर आता आपण जाऊया बुटीकवरती. त्याच्या आधी आपण कॉफी पिऊ. आणि मला आज तुम्हाला एक इम्पॉर्टंट मेंबरशी मला भेटवायचं आहे. ती आहे आमची आजी. आजी म्हणजे माझी आजी सासू. येस. सो वी आर 3 जनरेशन स्टेज इन वन प्लेस. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल की 3 जनरेशन कशी एकत्र राहतात. म्हणजे आजी, माझी सासू आणि आम्ही 3 जनरेशन्स आहोत. सो लेट्स सी. भेटवते मी तुम्हाला, मज्जा येईल. सो इथे आजी आहे आमची. आजी काहीतरी देवाचं वाचते. आजी काय वाचते? ॲक्च्युली आजीला कमी ऐकायला येतं. काय वाचते? सो हाय, ही बघा आमची आजी. काय करा आजी? आजी काय वाचत होती? काय वाचत होती? काय वाचत होती? कुठली बुक आहे? अच्छा, ओके. तर आजी माझी आजी सासू आहे, राईट? काय तुम्ही कोण आहात बाजे? तुम्ही बाजे कोण आहात? मी काय बोलू? कोण आहात तुम्ही? आजी ॲक्च्युली आजीला थोडं ऐकायला नाही येत आहे. म्हणजे एजच्या हिशोबाने त्यांचं थोडं प्रॉब्लेम झाला आहे कानाचा. काय बोला? काय बोलू पण काय ठीक आहे, वाचा. चला आता तुम्ही आता माझ्या सासूच्या सासूला भेटलात, पण आता माझ्या सासूला भेटूया आपण. चला, या आहेत माझ्या सासू. हाय. हॅलो. सध्या काय करतायत तुम्ही? मम्मीचं काहीतरी रिसर्च चालू आहे ॲक्च्युली. असंच जरा टाइमपास. ॲक्च्युली मी तुम्हाला बोलले ना की आजीला ऐकायला कमी येते, तर आता मम्मी रिसर्च करतात त्याच्यावरती. जरा गुगलवर पाहत होते की या लोकांसाठी काही आपल्याला औषध मिळते का. ओके, लेट्स कॅरी ऑन युअर रिसर्च. ओके, बाय चला, बाय. बाय. भेटूया नंतर. आता मी बुटीकमध्ये आहे, थोडं काम पण चालू आहे बुटीकमध्ये. एक मी तुम्हाला एक क्विक हे देते की आपल्या बुटीकमध्ये काय काय काम होतं. असं नाही आहे की बुटीक म्हटलं की फक्त लेडीज पुरतीच आहे. इट्स फॉर जेंट्स ऑल्सो. आपण सगळे कस्टमाइज करतो. जे काय आउटफिट्स आहेत, तुम्ही जे काय फोटोज आणून दाखवाल का, तुम्हाला असं आहे की मला इमॅजिन करतो ना आपण की मला असं असं आउटफिट हवं आहे, तर तेही आपण कस्टमाइज करतो आणि तुम्हाला देतो बनवून. तो आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, इलास्टिक ब्लाऊजची फार फॅशन चालू आहे. की लोक इलास्टिक ब्लाऊज आजकाल प्रिफर करतात, पण बऱ्याच ठिकाणी भेटत नाही. पण तुम्हाला आपल्या बुटीकमध्ये, मनमोहित बुटीकमध्ये भेटेल. सो मी जस्ट तुम्हाला एक रिव्ह्यू देते की कसा ब्लाऊज आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की इलास्टिक ब्लाऊज मी काय म्हणते आहे. मी म्हणत होती इलास्टिक ब्लाऊज ते मी सो हे बघा, जे इथे इलास्टिक असतं, ही इलास्टिक मी हे ब्लाऊज आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत. तर हे ब्लाऊज पण आपण शिवतो, डिझाईन करतो आपल्या बुटीकवरती. तुम्हाला कुठलाही तुम्ही ब्लाऊज पीस आणा, और तुम्हाला हवं आहे तसं वर्क हवं असेल लाईक नेकलाईनवरती, बॅकवरती, तेही आपण करतो. जसं की हे आता हा एक ब्लाऊज आहे, हे हँडवर्क केलेलं आहे ह्या ब्लाऊजवरती, तुम्ही बघू शकतात. आणि हे आपणच करतो, आपल्याच बुटीकमध्ये हँडवर्क होतो. अशा टाईपचे ब्लाउजेस भेटतील तुम्हाला आपल्या बुटीकवरती.
टोटली हँडवर्क केलेले. हा बघ, छान असं इथे चंद्रकोर आहे. किती बारीक काम आहे आणि प्रॉपर असं काम तुम्हाला भेटेल आणि प्रॉपर तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे, जे काय हवं आहे त्याचे आपण आधी स्केचेस काढतो, नंतर फायनल तुम्हाला दाखवलं जातं की हे असा स्केच असेल, हे असं ब्लाऊज तुमचा दिसेल आणि त्याच्यानंतर आपण काम करतो. आणि तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता आतून. सो येस, तुम्हाला ज्याही टाईपचे ब्लाउजेस, कॉर्सेट्स काही पाहिजे असेल, सो जसं मी म्हणत होते तुम्हाला की येस, तुम्हाला ब्लाऊज, कॉर्सेट्स काही कस्टमाइज करायचे आहेत, वेडिंगचे आउटफिट्स, ग्रूम, ब्राईड, काही तेही आपल्या इथे होतात कस्टमाइज आणि तुम्हाला खूप छान मस्तपैकी भेटतील तुमचे आउटफिट्स, लाईक तुम्ही ड्रीम केलेले आहेत तसे. लाईक आपल्याकडे बरेच मेन्सवेअर पण आहेत, जसं मी थांबा तुम्हाला दाखवते. आपल्याकडे अशी शेरवानीज आहेत मेन्सवेअरमध्ये, तेही आपण कस्टमाइज करतो, त्याच्यातही आपल्याकडे हँडवर्क आहे. हे आता सगळे क्लायंटचेच आहेत. तर या नक्की विजिट करा, भेटू, पण गप्पा मारू आणि तुमच्या आवडीचा ड्रेस या तुमचा ड्रीम ड्रेस बनवायला नक्कीच मी तुम्हाला मदत करीन, नक्कीच मी तुम्हाला हेल्प आउट करीन. बिकॉज आय ऑल्सो नो की मोस्ट ऑफ टायमाला आपण काय करतो की पिंटरेस्टचा आपण हेल्प घेतो, टेलरकडे जातो, ह्याच्याकडे जातो आणि सेम आउटफिट कधी बनत नाही. तुम्हाला कसं बोलू शकतो की आपण देतो एक आणि होतं एक. म्हणजे आपल्याला हवं आहे कोरियन प्रोडक्ट आणि भेटला चायना प्रोडक्ट. सॉरी, बट या, तर त्यासाठी नक्की विजिट करा. आपण डिटेलिंगमध्ये काम करतो. सो या, आता बघू, थोडं आता मी काम करते. मीनवाईल बघू आता घरी जाताना परत आपण कनेक्ट होऊ. गाईस, हाय. सो काय चाललंय, आता आम्ही थोडं एक कॅफेमध्ये आलो आहे. मस्त थोडं गरमी पण वाटते, विचार केला की चला काहीतरी पिऊया थंड मस्त आणि थोडं खायला पण, विथ अ ब्युटिफुल ॲम्बियन्स. मस्त वाटते इथे, छान मस्त प्लेझंट आणि गरमी होते, तो बाहेर बसू नाही शकत. ॲक्च्युली बाहेर बसायला खूप मस्त वाटतं इथे. आय जस्ट शो यू बाहेरचं लुक. यू कॅन सी द बाहेरचा लुक मस्त आहे, इथे असं बसायला खूप छान वाटतं. पण आता सध्या खूप गरम होत आहे. फॅन आहे तिथे पण खूप गरम होत आहे. सो वी प्रिफर्ड की आम्ही आता आतमध्येच बसू, इंडोर बसूया. अँड सी वी आर हॅव्हिंग सलाड आणि दिस इज समथिंग मशरूम. छान वाटते ना आता थोडं बाहेर. हाय गाईज, ॲक्च्युली आता आम्ही बाहेर आलो आहे. जसं मी तुम्हाला बोलले, आम्ही आत बसलेलो, पण नेहमीच आम्ही इथे बसतो ना. तर वेळी चला आपण बाहेर जाऊया, थोडं आता बेटर पण वाटलं. जेव्हा आपण फिरून येतो तेव्हा खूप घाम असं चिकचिक वाटत होतं खूप, पण आता खूप छान वाटतं आहे, थोडं प्रेझेंट वाटतं आहे. बाहेर एन्जॉय पण छान होतं ना. हा ब्लॉग आता कंटिन्यू करते आहे, कारण काल आम्ही बाहेर गेलेलो तसं तुम्ही बघितलं आणि त्यानंतर मग थोडा लेट पण झाला, तर मग व्हिडिओ काढायला भेटला पण नाही. सो आता आम्ही अंधेरीला आलो आहे. मी आणि मम्मी आज फिरायला आलो आहे आणि आता मम्मीची फ्रेंड पण येते, तर आम्ही थोडा डे आऊट. हाय, चला आता आज आम्ही मस्त फिरायला चाललो आहे. आमच्या चारची पण आहे, मम्मीची फ्रेंड आहे. आज हम लोग घूमेंगे ना, मस्त घूमेंगे.
मम्मी तिथे पोस्ट करते, मम्मी मी व्हिडिओ काढते. हाय, मस्त वाटतंय इथे. वो हमारा सक्सेस हुआ है. पक्का, येस. कितना टाइम से बना रहे थे ना. किती छान आहे आणि क्लायमेट पण खूप छान आहे. खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय ना मम्मी. मस्त, एकदम छान. मुंबईमध्ये आपल्याला गावाचं दर्शन होत आहे. ॲक्च्युली एवढं ग्रीनरी आहे, मस्त आहे इथे, छान वाटतंय. आम्ही आलो आहोत पर्शियन दरबारला. ॲक्च्युली आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे, पण आज मी आणि मम्मी चालू आहे. मम्मी व्हेज खाते आणि मी नॉनव्हेज खाणार आहे. मम्मी ॲक्च्युली व्हेजिटेरियनच आहे ना मम्मी. येस, प्युअर व्हेज खाणार आहे. तुम्हाला असं कधी वाटलं नाही पण कधी असं चिकन नॉनव्हेज खायचं काही, म्हणजे अंड एवढी वर्ष? कधीच नाही, कारण मी ज्या ठिकाणी जन्माला आले तिथे अंड पण माहितीच नाही. मम्मीने मागवलंय काय? स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोल. ओके, स्प्रिंग रोल मम्मीने मागवलंय. आणि इथे माझं जाफरानी तंदुरी आली आहे. मी पण एक ट्राय करते. व्हेजला ऑप्शन असतं ना, म्हणजे नॉनव्हेज लोकांना की आपण व्हेज खाऊ शकतो, व्हेजिटेरियनला फक्त व्हेजिटेरियनचाच ऑप्शन असतो. आणि आता आमचा डेझर्ट आलेला आहे, कॅरेमल कस्टर्ड. कसं आहे मम्मी, खाऊन बघा. मस्त, एकदम मस्त. मस्त आहे. चला आता मी पण खाते. आता आपण डायरेक्ट घरी भेटू. ही घे. ही बरी वाटते ना. ही आपण करू शकतो ना एकदम सागवानाची पट्टी आहे. भैया ये एक बार ऐसे पकड़ के बच प्रैक्टिस प्रॉपर करके दो. थोड़ा सा ना कुछ 200-300 डाल दो. नहीं, उतना बराबर है भाई, उतना बराबर है. आप भी अभी समझ के लो. हॅलो. तर आता तुम्ही बघितलं, आम्ही मस्त आलो फिरून. थोडे क्लिप्स टाकले मी आणि त्यानंतर थोडी शॉपिंग पण केली तिथे आम्ही अंधेरीला. मला एक फ्रेम हवी होती जी तुम्ही बघितली लाकडाची, तर ती बऱ्याच टाईम आम्ही शोधत होतो, तर ती लकीली तिथे भेटली जोगेश्वरीला. आणि बरंच चांगलं होतं, म्हणजे तिथे दुकानं होती. आम्ही खूप दुकानं फिरलो आणि त्यानंतर आम्हाला एक फ्रेम भेटली, ती आम्ही घेतली. आणि घरी आल्यानंतर मग असंच थोडं आपलं फ्रेश झालो. त्यानंतर समजलं की मोहितच्या काकीची तब्येत बरी नाही आहे, तर मग तिथे गेलो. मग डॉक्टर्स आले, थोडं मग त्यांना बघायला गेलो. मग तिथून आल्यानंतर आता थोडं मग फ्रेश झालो, जेवलो आणि नंतर मग आता झोपायची तयारी. तर मी बोलले आता पहिला ब्लॉग एंड करूया, कारण हा ब्लॉग कालपासून चालू आहे. तर ठीक आहे, आपण आता उद्या भेटूया, नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. पण प्लीज त्याच्या आधी सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. प्लीज जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढं मला तुम्ही सपोर्ट कराल. आणि प्लीज हिट दॅट बेल आयकन, प्लीज 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 प्लीज. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, तुमची काळजी घ्या. बाय.